वेल लेडीज अँड जेंटलमॅन, आजच्या या कार्यक्रमाचं सगळ्यात महत्त्वाच्या सेगमेंट, सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. एक असा टप्पा ज्याच्यामध्ये पहिल्यांदा असं होतं आहे की ज्या कलाकारांना आपण टी व्हीवरती पाहतोय किंवा बऱ्याचदा जसं श्रेयाने पण सांगितलं की नाशकात त्यांची पहिली वेळ नाही आहे. यापूर्वी बऱ्याचदा चला हवा युद्धाची टीम आलेली आहे, पण दरवेळेला ना त्यांचे स्किट्स होतात. म्हणजे चला हवा युद्धातलेच काही सेगमेंट्स असतात, नव्याने जे काही असतात ते सादर केले जातात. पण एक कलाकार त्या पडद्याच्या मागे म्हणजे खाजगी आयुष्यात म्हणा किंवा प्रोफेशनल आयुष्य आणि खाजगी आयुष्य ह्या दोघांची जी सर्कस आहे ती कशी सांभाळतो यावर त्यांच्याशी गप्पा मारण्याकरता एक परफेक्ट व्यासपीठ फार इतक्या सहजासहजी मिळत नाही. आणि बिंग वन ऑफ द फॉलोवर्स, मी त्यांना खूप फॉलो करते अगदी मनापासून, मी मगाशीच सांगितलं. आणि सो माझ्या मनात नेहमी प्रश्न असतात कलाकारांना घेऊन. ते प्रश्न आज आणि तुमच्यातलेच काही आणखीन प्रश्न आपण घेणार आहोत. ते सगळे प्रश्न आज आपण त्यांच्याशी खूप खूप गप्पा मारणार आहोत आणि हा गप्पांचा सेगमेंट खूप मजेशीर ठरणार आहे. सो सगळ्या जणांनी तयार राहायचं आहे. ओके लेडीज अँड जेंटलमॅन, फायनली त्या सेगमेंटची वेळ झालेली आहे ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो. मी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात, स्टेजवरती मला लाईट्स हवेत खूप जास्त. सो कॅन वी हॅव द लाईट्स? थँक्यू सो व्हेरी मच. मी आता विनंती करते आहे आपल्या सगळ्यांची लाडकी श्रेया आणि आपल्या सगळ्यांचा लाडका कुशल, प्लीज दोघांनी स्टेजवर यायचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांना एस्कॉर्ट करतील, त्यांना घेऊन येतील मान्य श्री घनश्याम हेमाडे सर आणि शोभा मॅम. प्लीज आपण चौघांनीही स्टेजवर यायचं आहे. सिनेमाची हवा फिल्मीगिरी चालू याची बघा बदवा. डर नाही लागता बा. अर्थात मला सगळ्यात आधी हे विचारायचं आहे की जेव्हा आपले कलाकार स्टेजवर आलेले आहेत तरी टाळ्यांचा गजर का मिळालेला नाही? मंडळी प्लीज कॅन वी हॅव अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर देम. ऑलराईट, मला कुशल आणि श्रेयाला हे सांगायचं आहे, आधी ही खुर्ची डिसाइडेड नव्हती. तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी इथे आले आणि मी ह्यांना विचारलं की हा गप्पा टप्पांचा सेशन आपण कसा घेणार आहोत, तेव्हा असं सांगण्यात आलं की तुम्हा दोघांकरता एक सोफ्याची अरेंजमेंट आहे, ह्या दोघांकरता या सोफ्याची, आणि मला उभं राहायला सांगितलं होतं. म्हणजे हा घे, मला हे ते महत्वाचं, तुझं बोलणं जास्त. हॅलो. येस, नाही कुशल तू बोला. नाही नाही, हे वाईट होतं. खूप वाईट होतं. आपण बसूयात आणि बोलूया. मला वाटतं थोड्या वेळाने कुशल मला सांगेल तू खाली बसलीस तरी चालेल. हा, असं मला वाटतंय. थोड्या वेळाने एक अर्ध्या तासाने तू म्हणाल की एक काम कर, तू खाली बस. कारण म्हणजे तसं नसतं, जर खुर्ची नसती तर कुशलनी मला उठवलं असतं एवढं आणि म्हणजे. हो हो नाही 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 नाही, असं नाही, असं नाही असं नाही, बरोबर. कारण त्याला किंवा तो माहिती आहे. उठला असता आणि तो म्हणाला असता की तू बसून इंटरव्ह्यू घे, मी उभं राहून उत्तरं देतो. नाही, मला नाही वाटत कुशल असं म्हणेल श्रेया. कारण मी सांगते, त्याला माहिती आहे आज गायत्री इथे आहे, पण श्रेयासोबत आणखीन 100,000 पता नाही कितने सारे मिलियन्स अजून एपिसोड्स करायचे आहेत. त्यामुळे अर्थात प्रॉब्लेम्स मध्ये. बरोबर बरोबर, वाघिणी बरोबर लपडं नको. पण माझ्यासाठी खुर्ची नव्हती, वाईट आहे का नाही? हो, अगदीच वाईट आहे. बरोबर, ठीक फक्त ते जाताना नंबर द्यायचा लक्षात ठेवा, बाकी बघा दुनिया इकडची तिकडे होऊ दे, पण कुशलला मात्र माझा नंबर हवाय. बरं, मी नक्की देणार आहे. आणि अर्थात चांगले मित्र, मी एक चांगली मैत्रीण बनू शकते नक्की. हो. कार्यक्रमाला आता आपण पुढे नेतोय. सगळ्यात आधी मिस्टर अँड मिसेस हेमाडे, धन्यवाद, तुम्ही मला जॉईन होताय. कार्यक्रमाचं बजेट पाहताय. एक चेअर आलेली आहे माझ्याकरता. टाळ्यांचा गजर मंडळी, कम ऑन. फायनली मी विराजमान झालेले आहे. बरं, हेच आपलं टीम कोऑर्डिनेशन जे आपण म्हणतो ना, ते हेच असायला पाहिजे. तू नाशिकची आहेस की पुण्याची? मी पुण्याची आहे ग. हा, कशावरनं? तरीच मगाचपासून मला अंदाज आलाच होता. मराठीचा जास्त माज का? नाही 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 नाही, एकंदरीतच मला अंदाज आला होता, कारण माझा नवरा पुण्याचा आहे, बाकी काय नाही. त्यांच्या रग रग से हम वाकिफ आहे, त्याच्यामुळे मला लगेच मगाशीच अंदाज आला होता. पण ज्या पद्धतीने तो आता लाईट बंद करून घेतल्यास त्याच्यावरती मग शिक्कामोर्तब झालं की डेफिनेटली नाशिकची नाही आणि पुण्याचीच आहे. बरोबर की नाही? आज मला असं वाटतं मी काहीच बोलणार नाही आयुष्यात, पहिल्यांदा हेच दोघे जण बोलणार आहेत. हरकत नाही, तेच मला हवंय. ओके, सो सगळ्यात आधी या कॉफी नाही आहे, इमॅजिनरी कन्सिडर करूयात. कॉफी विथ गायत्री, कसं वाटतंय नाव सर? म्हणजे वा वा. बजेट आपलं आहे कॉफीचं, मागवू प्लीज? नाही 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 नाही, नको. ओके, नाशिकमध्ये आल्यावर आम्ही कॉफी नाहीच पित. वाईन मागवू? नको, थँक्यू. ऑलराईट, बिकॉज वाईन कॅपिटल आहे नाशिक, सगळ्यांना ठाऊक आहे. फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे या नाशिकच्या पावनभूमीत. सगळ्यात आहे तुमच्या दोघांचं स्वागत. थँक्यू. वाईन म्हणजे काय ते?
कुशल नंतर आपण गुगल इतकंही नाही करूया, रे. गुगल करून कुशल इतकंही नाही म्हणजे इतकं बनावटी नाही रे कुशल, सगळ्यांना ठाऊक आहे. तुझ्या वेब सिरीज असतील सगळं पाहिलंय आम्ही. गाडी लावल्यावर पहिल्या ड्रायव्हरला सुलाला पाठवलंय. इथे आपण सोमरसाची सोय केली आहे कुशल. नको नको एकदी मग नंतर मला कंट्रोल नाही होता गप्पा. ऑलराईट. सो मंडळी, अर्थात हा जो प्रवास आहे आपण हे सगळं काही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. जसं मी सगळ्यात आधी सुरुवात करते, मी एक एक करून प्रश्न विचारणार आहे. एक जोडी अशी आहे रिअल लाईफमधली, नवरा आणि बायको, की ज्यांनी खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की एक कपल गोल्स आपण जे म्हणतो ना कुशल किंवा श्रेया, की आजकाल आपण यंगस्टर्स कसं हॅशटॅग इंस्टाग्रामवर कपल गोल्स लिहितो की बाबा रे ह्यांना आपण जसं विरुष का आहे, की यांना बघून असं वाटतं यार बाबा रे माझाही बॉयफ्रेंड, किंवा मी जर ऑब्व्हियसली आय एम सिंगल कुशल, लेट मी टेल यू. काय राहू याला आम्ही काय जाऊ म्हणायचं? का? आपण निघूया, आम्हाला असं वाटतं. नाही. आणि मग नंतर मी मग नंबर मागितल्यावर तुम्ही म्हणता कुशल असं आहे. हे म्हणजे तुम्ही आधी आशा लावायची आणि मग उगाच आपली निराशा आणि करायची. उगाच बिचारे ते त्यांच्या बायको बरोबर चॅट करत होते तर त्यांना बोलते, असं काय? हे बरोबर नाही ना. ओके. सो मंडळी, जे मी म्हणत होते की विषयांतर नको, मीच केलं खरं तर. सो कपल गोल्स जे आपण म्हणतो ते खऱ्या अर्थाने हे आहेत, कारण यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा तुम्ही जाल कुशल आणि श्रेया, तेव्हा तुम्हाला कळेल इतकी पॉझिटिव्हिटी आहे. बाजूलाच बसून अगदी काम करतात. मला असं विचारायचं मॅम, तुमचा विश्वास नाही का सरांवर की बाजूलाच चेअर, त्याच ऑफिस, त्याच कॅबिनमध्ये तुम्ही बसताय? नक्की कारण काय? प्लीज माईक घ्या हातामध्ये. सुरुवात तुमच्याचपासून करतो आपण. येस, म्हणजे सगळं बाजूलाच, अगदी प्रोफेशनल लाईफमध्ये पण एकटं नाही सोडायचं नवऱ्याला. येस. तशी मी नाही बसत बाजूला, तेच मला बसून ठेवतात. यार ह्याला प्रेम म्हणायला पाहिजे. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत मंडळी, ह्याला खरं प्रेम म्हणतात. म्हणजे बघा, घरी पण, म्हणजे सर लग्नाला किती वर्ष झालीत? 18 वर्ष झाले. 18 वर्षानंतर सुद्धा एखाद्या नवऱ्याचं आपल्या बायकोवर इतकं प्रेम, श्रेया, हे नाही बघायला मिळत का आजकाल? नाही रेअर आहे, बरोबर आहे, खूप खूपच रेअर rare आहे. हो, हो. कारण 2 वर्ष त्या माणसाचं, म्हणजे त्या सरांचं 1.5 वर्ष झालं लग्नाला, चेहऱ्यावरची निरागसता बघा, किती दुःख आहे त्यांच्या चेहऱ्यावर. कोण ते उभे राहाल का सर? आपण एकदा सेलिब्रिटीजला बघायचंय तुम्हाला सर. तुम्हीच जे हसताय, द वन हु इज इन बियर्ड, आकाशी रंगाचा कुर्ता घालून आलेले सर, तुम्हीच. 1.5 वर्षात कुणाला सत्य कळलंय ते दाखवा. ते प्लीज उभे राहा सर, एकदा जोरदार टाळ्या प्लीज त्यांच्याकरता होऊन जाऊ देत. येस येस, प्लीज प्लीज. ते पुन्हा तो कुर्ता कधीच घालणार नाहीये कुशल, दॅट्स फॉर शुअर. हरकत नाही, त्यांना कळलंय ते. बरं, तर अर्थात सर, हेमाडे सर, त्यांचं असं मॅमचं असं म्हणणं आहे की तुम्हीच त्यांना बाजूला बसवतात. ओके, म्हणजे सर तुमचा फोन कधी चेक केलाय का हो मॅमने? कधीच नाही. खरं बोलू शकता तुम्ही आज? कधीच नाही. काय आणलंय? पाणी आणलंय. बरं, बजेट चांगलं आहे. ओके, हां, पुढे. येस. नाही कधी चेक केलं. अगं तू पुण्याला निघून जाशील, त्यांना घरीच जायचंय. ही काय प्रश्न विचारते असं? खरंच नाही, बरं, कधीच फोन चेक नाही केला. नाही, ओके, म्हणजे ठीक आहे. जे आजकालच्या आमच्या ज्या गोष्टीत घडत आहेत रिलेशनशिप्समध्ये, की दरवेळेला फोन चेक करणं आणि त्या गोष्टी त्या इथे घडत नाही. मला जरा तुमच्याकडे यायचं आहे की तुम्ही टेलिव्हिजनवरती एक सहकलाकार म्हणून काम करताय, पण रिअल आयुष्यात तुमच्या जोडीदारासोबत तुमचं कसं नातं आहे? म्हणजे कुशल, तुझ्यापासून मी सुरुवात करते. माझ्या लग्नाला 12 वर्ष झाली आणि अजून तरी टिकू नये बुवा. म्हणजे माझं चांगलंच चाललंय बहुतेक. बरं, आणि जेव्हा तू टी व्ही स्क्रीनवरती इतकं सुंदर सुंदर, म्हणजे एक सुंदर इथेच बसलेली आहे, अशा सुंदर सुंदर मुलींसोबत काम करतो, तेव्हा इन्सिक्युरिटी होणं किंवा ह्या गोष्टी होतात का बायकोच्या मनात? रादर श्रेया माझ्या सोबत असेल ना, तर सुनैना माझ्या बायकोचं नाव, सुनैनाला इतकी सिक्युरिटी असते ना की हा काय वाकड्या मार्गाला जाईल, ही चपलेन झोडत घरी आणेल. जे बात. ओके, सेम प्रश्न तुझ्या करताय श्रेया. तुझ्या पर्सनल चौकटीत जरा मी थोडंसं घुसते आता. आय होप तू दरवाजा ओपन केलाच आहेस तर. त्याचं नाव सगळ्यात आधी सांग. माझ्या नवऱ्याचं नाव आहे निखिल शेठ. असं थोडी चालते, नाव घ्यायला लागते. मी त्याचवर येणार होते ना कुशल. अर्थात उखाण्यात घ्यायचंय श्रेया नाव. थोड्या वेळाने घेते. बरं, म्हणजे नाही घेतलं आणि ती सरकारी उखाणी नाही चालणार, भाजीत भाजी मेथीची, नाही, त्या नाही, तसं नाही, आपण क्रिएटिव्ह. अर्थात. ओके ओके. सो मला सांग निखिल, तू सांगितलंस त्याच्या मनात कधी इन्सिक्युरिटी येणं, किंवा आज जे आपण म्हणतो की तू इतक्या सगळ्या वेगवेगळ्या कलाकारांसोबत टेलिव्हिजनवरती स्क्रीन शेअर करते, काय असतो तो अनुभव? त्याच्या मनात कधी इन्सिक्युरिटी येणं, कधी असं होणं? नाही, काय झालं की आता चला हवा युद्धाला 6 वर्ष झाली. त्याच्या आधी 1.5 वर्ष आम्ही भुबाई भू करत होतो. सो ऑलमोस्ट 7-7.5 वर्ष आता मी ह्यांच्याबरोबर आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की आम्ही सगळे एकत्र असतो आणि मग तुझ्यासारख्या सुंदर अँकर्स नसतात ॲक्च्युली. एखादा अँकर असतो आणि मग तो विचारतो की
तुम्ही सगळेजण पुरुष मंडळी आहात आणि तुमच्यात एक स्त्री आहे इतकी वर्ष. तर श्रेया तू काय सांगशील? तर मग हे सगळेजण असं बाजूला बघतात आणि म्हणतात कोणकडे स्त्री, कोण आहे स्त्री? तर ह्यांच्या मते असं आहे की बायोलॉजिकलीच फक्त मी बाई आहे, बाकी मी पुरुषच आहे, त्यांचं असं म्हणणं आहे. तर कसं होतं की माझ्या नवऱ्यालाही ते माहिती आहे आता, त्याच्यामुळे इन्सिक्युअर होण्याचा प्रश्न येत नाही. आणि सुंदर वगैरे ते सगळं म्हणजे आता आमच्याकडे त्याला खूप कॉम्पिटिशन आहे ना, कारण का भाऊ कदमही शांताबाई असतात आणि मग सागर कारंडे स्वारगेटबाई असतो. त्याच्यामुळे काय होतं की माझंच मला कधी कधी कन्फ्युजन होतं की आता ह्यांना माझ्यापेक्षा आवरायला जास्त वेळ लागतोय. त्याच्यामुळे आयडेंटिटी क्रायसिस झालाय की नेमकी या सेटवरती बाई कोण आहे, बाई कोण आहे एक्झॅक्टली. त्याच्यामुळे माझा नवरा इन्सिक्युअर होण्याचा तर प्रश्नच येत नाही तिकडे. आय थिंक हे तिने अगदी मुद्द्याचं ती बोललेली आहे श्रेया, की मी असं म्हणेन की कुशल सुद्धा जेव्हा एक फिमेल कॅरेक्टर तू पण मी या प्रश्नाचं Yes. थोडंसं मी एक्सटेंड करतो उत्तर. नक्कीच. कारण श्रेयाच्या आईला आम्ही मम्मा म्हणतो सगळे. आत्ता मागे जेव्हा आमचं बोलणं झालं होतं 4-1 दिवसांपूर्वी, तेव्हा मम्मा असं म्हणाली की तुम्ही असताना मला श्रेयाचं कधीच टेन्शन येत नाही. आम्ही विश्व दौरा केला, महाराष्ट्र दौरा केला, देशाचा दौरा केला आणि विश्व दौरा केला. ह्या सगळ्यानंतर सुद्धा श्रेयाच्या आईचं हे म्हणणं आहे. आणि जे आम्हाला खूप अभिमानास्पद आहे, आम्हाला अभिमान वाटतो की एक मुलगी असून तिची आई आमच्याबद्दल असं म्हणते आणि आमच्या कार्यक्रमात आम्ही हे कायम पाळू. आय थिंक हेच सौंदर्य आहे या कार्यक्रमाचं. आणि मंडळी ह्याच गप्पा खूप महत्त्वाच्या असतात, कारण का पडद्या पुढचे आपल्याला सगळं दिसतंय, पण पडद्या मागे नक्की काय गडबड सुरू असते ते आज आपण थोडंसं काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर तुमच्याकडे मी येणार आहे दोघांकडे. मला सांगा दोघांपैकी तयार व्हायला वेळ कोणाला जास्त लागतो? म्हणजे मला खरं उत्तर हवंय. ऍक्च्युली स्लो वाईज बघितलं तर मला लागतो, पण काय सांगता काय, तुम्हाला जास्त वेळ लागतो? बरं. आणि मॅम 5 मिनिटात अगदी तयार असतात घड्याळी. नाही आजच्या मेकअपवरून तुम्हाला वाटतं का? नाही अर्थात. म्हणजे याच्या मागे जास्त पैसे खर्च झाले याचं दुःख मी समजू का नाही असं मेकअप आर्टिस्टला? असं नाही नाही. असं काय नाही. ओके अर्थात. बरं ठीक आहे. म्हणजे तुमच्या दोघांपैकी तयार व्हायला वेळ तुम्हाला जास्त लागतो. पहिल्यांदा मला 8 वर्षांच्या कारकिर्दीत असं कुठलं तरी कपल मिळालंय की नवऱ्याला जास्त वेळ लागतो बाबा रे तयार व्हायला. ठीक आहे. आय थिंक तुम्ही खूप छान काम करताय. असंच पटकन तयार होऊन येत जा. म्हणजे खऱ्या अर्थाने हां प्लीज बोला, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. उलट आहे आमचं. नेहमी म्हणजे जेंट्स लेडीजला तयार व्हायला मदत करतो, पण माझं उलट आहे, मला नेहमी त्यांना मदत करावी लागते. मला हे दे, सगळं द्या, सगळं अगदी हातात हवंय त्यांना अगदी. बरं. तेव्हा कुठं तरी अजून स्पीड वाढतो. अच्छा, म्हणजे तुम्ही जर त्यांना मदतच केली नाही तर मग रे बाबा 2-2, 3-3 तास अगदीच. उलट आहे, मला बाहेर बसावं लागतं. झालं का? बाप रे मंडळी, पाहताय तुम्ही, पहिल्यांदा असं होत आहे. म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. मी तुम्हाला म्हणजे मानाचा मुजरा करीन, एवढा पेशन्स आहे त्यांच्यामध्ये. सर नक्की गंध पावडर करायला इतका वेळ का लागतो तुम्हाला? थोडं स्लोली स्लोली आहात. मला असं वाटतं की लहानपणी आपण गोष्ट ऐकली होती ना ससा आणि कासवाची. तर कासव स्लो असतो पण शेवटी कसा तोच रेस जिंकतो. तर सर मला वाटतं रेस जिंकलेत, पण तो जो स्लो पण आहे त्याचं काहीतरी कराच बुवा. पण 100% ती गोष्ट तुम्ही जास्त सिरियसली घेतली. घ्यावी लागेल. त्याचं काहीतरी करायला लागणार आहे. सेम प्रश्न तुम्हाला दोघांना, की सेटवरती तयार व्हायला कोण जास्त वेळ घेतं? म्हणजे अर्थात मी घेतो, कारण काय आहे, मला खूप गप्पा मारायच्या असतात बेसिकली. आणि मला कसं आहे, तुम्हाला असं वाटतं की पुरुषांना काय कपडे घातले की झालं, तसं नाही. त्यांना आम्ही सेटवर येतो, मग पहिले मी दाढी करतो, मग तिथून सुरुवात होते. मग भाऊ कदम येतो, भाऊ आल्यानंतर मग गप्पा, मग कॉफी, चहा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ लागतो. मग कुचाळक्या, इथल्या तिथल्या गोष्टी. कधी कधी मला प्रश्न पडतो की हे नेमके पैसे आपल्याला कशाचे देतात? कारण 9 वाजताचं शूटिंग सुरू होणार असेल, 8:30 वाजेपर्यंत कुशल बद्रिके कोणाच्या तरी रूम मध्ये गप्पा मारत असतो. तर त्याला सर प्लीज, सर चला ना असं करून त्याला घेऊन जावं लागतं. कुशल, इतक्या दुसऱ्यांच्या गप्पा मारण्यात तू बिझी असतोस आणि श्रेया मुलगी असून ती तुझ्या आधी तयार होते. नाही, आणि माझा रेकॉर्ड टाइम मध्ये मी तयार होते, कारण का प्रोडक्शनवाले येतात फक्त नाही तुम्ही तयारच असाल, ते आम्ही जातो असं म्हणून ते जातात, कारण का मी दिसतेच त्यांना की मी तयारच आहे. हा, म्हणजे मला माणसांची ओढ जास्त आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. काही हा तुझ्याकरता टोमणा होता श्रेया. काही
म्हणजे श्रेयाला माणसांची ओढ नाही असं म्हणायचं नाही, नाही, कुशल मला- आज तू विचार करून बोल. मला आज जरा तिच्यापेक्षा तो जास्त इमोशनल आहे. वाक्य खूप टाकतोय उगाच. आपण बोलूया नंतर जाताना. जरा वेळाने सोमरस येईल तेव्हा तो आणखीन वेगवेगळी गुगली टाकणार आहे. बरं, सो असं कळलंय इथे की दोन्ही केसेसमध्ये ज्या फिमेल्स आहेत म्हणजे ज्या बायका आहेत, ज्या मुली आहेत त्या आधी तयार होत आहेत आणि पुरुषांना वेळ लागतोय. मला खूप भारी वाटतंय हे बघून, कारण का थोडंसं फेमिनिझमच्या जरा मी ओरिएंटेड आहे, त्यामुळे मला भारी वाटतंय की आम्ही मुली जरा कमी म्हणजे आपल्यावरती जे फॉरवर्डेड व्हॉट्सअपचे जोक्स बनतात ना श्रेया, ते बंद व्हायला पाहिजे कुठेतरी. ही सत्यता आहे, ही सत्य परिस्थिती आहे. ओके, पुढचा प्रश्न. मला एक सांगा की दोघांमध्ये सगळ्यात जास्त फोनवर कोण असतं, म्हणजे फोन कोण जास्त यूज करतं? सेल्फीज असतील, सोशल मीडियावर असेल ॲक्टिव्ह राहणं, कोण असतं? सोशल मीडिया मॅडम जास्त हँडल करतात बरं आणि फोनवरती मी जास्त बिझी असतो. बरं, फोनवर म्हणजे नक्की कोणासोबत बिझी असतं? बायको तर इथे आहे. मी रिलेटेड बिझनेस मध्येच असतो. बरं, बिझनेस रिलेटेड जेवढे कॉल असतील ते दिवसभरात मी सगळे अटेंड करतो. ओके, बाकी दिवसभर नातेवाईक नाही, मित्र नाही, कोणीच नाही. कोणीच नाही. आणि जास्त सोशल मीडिया पण नसतो. मग मॅडम सोशल मीडिया हँडल करून घेतात, मग मी बाकीच्या गोष्टी हँडल करतो. क्या बात आहे. मला तुला हे सांगायचं, मला तुम्हाला दोघांना हे सांगायचं आहे की आनंद ॲग्रो केअरचं फेसबुकचं जे पेज आहे ते सगळं काही मॅम हँडल करत आहेत आणि अप्रतिम एंगेजमेंट. कारण का आपण बिईंग अन आर्टिस्ट, आपल्याला माहिती आहे आपले जे फॉलोअर्स आहेत त्यांना बिझी ठेवणं किती गरजेचं आहे. एक दिवस जरी तुम्ही स्टोरी अपलोड नाही केली की त्यांचं कुठेतरी मन दुखतं. तसंच इथे आहे. आणि खऱ्या अर्थाने आय थिंक सोशल मीडियाला हँडल करणं तितकं सोपं नाही आहे मंडळी, आणि त्या करतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता होऊन जाऊ देत. आता हा प्रश्न घेऊन तुम्हा दोघांकडे मी येणार आहे की मी श्रेयाला खूप महिन्यांपासून फॉलो करते आहे आणि मी जेन्युइनली सांगते, आज मी खरं बोलते, अगदी माईक हातात असल्यानं मी असते. कुशल, मी आज सकाळी तुला फॉलो केलं. आय एम सॉरी टू ब्रेक युअर हार्ट. बघितलं, लक्षात येते तुम्हाला? आज सुबह मेरे को फॉलो किया और शाम का बाद देखो क्या हो रही है. बघितलं आपण म्हणजे किती मला फास्ट वाटतं की आहे. सरांनी खरं तर स्पीड इकडनं शिकला पाहिजे की कुठल्या स्पीडनी जायचंय आपल्याला. होय, पण कुशल तू आहेसच इतका हँडसम आणि तू इतका भारी दिसतोय आज. तुला आज मी का पिवळ्या रंगाची साडी नेसून नाही आले? घरात होती माझ्या. नको, उगाच शंकेला जागा नको राहू दे. बरं, मला तुला हे दोघांनाही हे विचारायचं की सोशल मीडियावरती किंवा फोनचा वापर कोण जास्त करतं? मी उत्तर पहिलंच दिलंय. ही श्रेया, तू. श्रेया, होय, तुझ्यावर ही- आरोप लावला जातोय. हा. नाही, आरोप नाही लावला जात. मी सोशल मीडिया ही काळाची गरज आहे. आम्ही बरोबर. आर्टिस्ट आहोत आणि आमच्याकडनं काही गोष्टी अपेक्षित आहेत फॅन्सच्या सुद्धा. आणि मला बेसिकली फोटोग्राफी आवडते, स्वतःला फोटो काढायला. मी खूप प्रवास करते, मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाते. त्याच्यामुळे ट्रॅव्हल फोटोग्राफी असू देत, अगदी घरात साधा चहाच्या टेबलवर सुद्धा माझा फोटो इतका असा असतो की लोक मला विचारतात की मॅम हे टेबल सजवण्यात तुम्ही इतका वेळ घेतला असेल तर तुमचा चहा थंड नाही का झाला म्हणून. सो मला ते आवडतं आणि सोशल मीडियावरती माझी एंगेजमेंट जास्त आहे अर्थातच, म्हणून माझे फॉलोअर्स पण जास्त. ओ माय गॉड, इसके ऊपर तालियां बनतीये गाइस, कम ऑन. पण हे हा बोल. कुशल कसं त्याचं थोडंसं नटशेलमध्ये आहे आयुष्य आणि त्याला पर्सनल लाईफ खूप असं एकदम आउट इन द ओपन करायला नाही आवडत. पण आय थिंक तू आज जे प्रश्न विचारणार आहेस त्यांनी बऱ्याच गोष्टी आउट इन द ओपन तो बोलेल. पण येस, सोशल मीडियावरती माझा वावर जरी जास्त असला तरी फोनवरती हा जास्त असतो. मला तो कॅन्डी क्रश जाम आवडतो राव. मी काय करू? परवा संजय जाधव जे आहेत आपले दिग्दर्शक, तुम्ही ओळखत असाल चला हवा युद्धामध्ये, ते बऱ्याचदा येऊन गेलेत, दुनियादारीचे दिग्दर्शक. तर ते आमचे मित्र आहेत, ते आम्हाला भेटायला आले होते. आम्ही रूममध्ये बसलो होतो आणि तो अत्यंत गंभीर विषयावर आमच्याशी बोलत होता. त्यावेळेला कुशल बद्रिके हे फोनवरती कॅन्डी क्रश खेळत होते. तर मी त्याला म्हटलं 1 मिनिट थांब, हे ठेव, कारण का तो काहीतरी महत्त्वाचं बोलतोय. तर इतके ते फोनवर असतात. तर मग अशी जसं हिनी त्यांना बिचारा दादांना झापलं तसं कधीतरी कुशललाही तुला झापायची संधी मिळेल, कारण का तो अचानक संध्या देत असतो लोकांना. पण मला म्हणजे एक गोष्ट ही शिकण्यासारखी आहे श्रेयाकडनं आम्हाला सगळ्यांना. आणि आम्ही बोलतो पण, म्हणजे ओपनली म्हणतो श्रेयाला की आम्हाला तुझ्याकडनं हे शिकायला हवं की कुठल्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करायला हवं. कारण येता काळ हा सोशल मीडियाचा आहे. आता खरं तर 8-9 महिन्यात तर आपण बघितलं, नुसतं आपण ऐकत होतो की असा एक काळ येईल की तुम्ही घरी बसून काम कराल, घरी बसून मुलं शिकतील. पण तो जेव्हा प्रत्यक्षात समोर उभा ठाकला तेव्हा लक्षात आलं, अरे यार, हा इतक्या जवळ होता आपल्या.
आता लोक असं म्हणतात की कदाचित सोशल मीडिया हेच तुमचं ऑडिशनचं ठिकाण असेल. तुम्ही कसे अपडेट राहता. सो सोशल मीडियावर अपडेट राहणं गरजेचं आहे आणि ते शिकण्याजोगं आहे श्रेयाकडनं. हे खरं आहे. कारण मी जेन्युइनली पाहिलं श्रेयाची एंगेजमेंट खूप खूप अप्रतिम असते आणि तिला नेहमी तिच्या फॉलोअर्सची खूप काळजी असते आणि तेच प्रेम आहे की आम्ही तुला फॉलो करतो आहोत. भूक लागली आहे दोघांना कारण का आम्ही तुमच्यासाठी एक सोय केली आहे. देर इज अ सरप्राईज काय? स्टील कारण आपण आनंदाची दिवाळी साजरी करतो आहोत त्यामुळे दिवाळीचं फराळ आम्ही इथे ऑर्गनाईज केलं आहे. एक बाईट घ्यावा लागणार आहे म्हणजे जास्त वजन नाही वाढणार. डोंट वरी, मी त्याची काळजी घेतलेली आहे. सो प्लीज माझी जी मैत्रीण आहे तिने प्लीज पटकन स्टेजवरती आणायचं आहे फराळ दिवाळीचं. गप्पा आणखीन सुरू राहणार आहेत. ओके, मी तुमच्याचकडे पुन्हा येईन. आपण आता सोशल मीडियाबद्दल बोलतो आहोत. तुमची कधी ट्रोलिंग झाली आहे का? आणि जर झाली असेल, नेटकरी सगळीकडे असतात. जर आपली आवड म्हणजे बऱ्याच इथे बसणाऱ्या 100 लोकांना आपलं काम आवडते पण कोणीतरी एक असं असेल ज्याला नाही आवडत आहे आणि तो त्याचं फ्रस्ट्रेशन कधी कधी कमेंट्समध्ये लिहितो. ट्रोलिंगबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला कधी ती फेस करावी लागेल? कारण का मला नाही वाटत तुमचे कोणी हेटर्स असू शकतात म्हणजे इतक्या गोड पर्सनॅलिटीचे. प्लीज मला सांगा. मला म्हणजे ह्याचं उत्तर तसं काही विनोदी असू शकत नाही खरं तर, कारण प्रश्न तसा खूप गंभीर आहे. त्यामुळे याचं उत्तरही तितकंच गंभीर आहे. हो, आम्हाला ट्रोलिंगला बऱ्याचदा सामोरं जावं लागलं. कसं होतं, कधी कधी विनोद करत असताना तो एखाद वेळेस थोडासा पाय घसरतो आणि आपल्याला कळत नाही की आपला तोल गेला इकडे. कधी कधी तो कळत नाही. पण ज्या हक्काने लोक पाठीवरती शाब्बासकीची थाप मारतात, ज्या हक्काने लोक पाठीवरती शाब्बासकीची थाप मारतात त्याच हक्काने त्यांनी कान पिळावा म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त ते ट्रोलिंग जे आहे ना ते फेअर असावं असं सगळ्या कलाकारांना वाटतं. आम्हाला बऱ्याचदा काका काही येतात आणि सांगतात की तुमचं ते काम बरं होत नाही आहे, ते हल्ली एपिसोड तुमचे बरे होत नाही आहेत तर ते बघा. तर आम्हाला ते आवडतं की हो आम्ही प्रयत्न करतो आणि आम्हाला कळतं की जेन्युइनली की आता हे नाही बरं झालं आहे, आपण प्रयत्न करू पुढच्या वेळेला चांगलं करण्याचं. कारण गेले सलग 6 वर्ष आम्ही हेच काम करत आहोत. कुठेतरी स्टॅग्नन्सी येऊ शकते माणसाला, त्यामुळे आम्ही त्याच्यात मग बदल करण्याचा प्रयत्न करतो. पण काही वेळा कसं होतं की माणूस आउट ऑफ द फ्रस्ट्रेशन, कारण आता प्रत्येक माणूस पिडला गेलाय ना. इवन दो तुमचा बिझनेस चालू असेल तरीसुद्धा ह्या गेल्या 8 महिन्यात जे 4 महिने पहिले गेले त्यात तर तुम्ही सुद्धा फ्रस्ट्रेट झाला असाल. बाहेर पडायचं कसं पडायचं, बिझनेस होतोय नाही होतोय. काही लोकांनी घरं घेतली असतील, गाड्या घेतल्या असतील, त्याचे लोन्स आहेत. बरं आपण सगळे सामान्य माणसं आहोत. असं तर कोणी नाही आहे की फारच सोन्याच्या चमच्यातनं नाहणारे माणसं आहेत, असे तर कोणी नाही आहे. सामान्य माणसं आहोत आपण. आपल्याला फार तर आपण 2 महिने 3 महिने बेअर करू शकतो. तर ह्या सगळ्या आणि परत तुम्ही टी व्ही लावलात तर न्यूज मीडियावरती इतकं भयंकर तुम्हाला बघायला मिळतं. आपण फ्रस्ट्रेट असतो आणि ह्या सगळ्यातनं आपण फ्रस्ट्रेशन कुठं काढायचं? सगळ्यात सोपं कोण आहे तर तुम्ही सोशल मीडियावरनं कलाकारांपर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला मी एक हे सांगतो. असंच एका माणसाने मला सांगितलं होतं, थोडंसं वाईट शब्दात आहे, बोलू चालेल का तुम्हाला ऐकायला? ते जे तुम्ही साड्या नेसून नाचाची भूमिका करता ना ते पहिलं बंद करा. हिजड्यासारखं नाचता. प्रॉब्लेम असा आहे की हे जे तृतीयपंथी आहेत ह्यांना तुम्ही शिवी म्हणून कशी वापरता. म्हणजे तुम्ही एवढा पण सेन्स तुम्हाला कसा असू शकत नाही. एखादा माणूस नाचाची भूमिका करतो म्हणजे तो काही लो मार्केट झाला का? तो ते करून त्याचं घर चालवत असेल यार, त्याचा उदरनिर्वाह चालवत असेल. तुम्ही हे शिवी म्हणून वापरता. तुम्ही एवढा तर सेन्स ठेवायला पाहिजे ना. मला हे आवडत नाही इथपर्यंत तुम्ही सांगणं हे अगदीच मला मान्य आहे, पण तुम्ही पातळी खाली येऊन नका बोलू. ह्याच्यावर होतं काय की आणि मग मी ना त्याला पर्सनली बोललो, ही काय भाषा आहे तुझी, कोण आहेस तू, काय म्हणणं आहे तुझं. तर नाही सर निगेटिव्ह कमेंट केली ना की तुम्ही निगेटिव्ह कमेंट केली ना आम्ही की तुम्ही लक्ष देता म्हणून आम्ही निगेटिव्ह कमेंट करतो. ही काय मनोवृत्ती झाली आहे काही समाजातल्या काही घटकांची. तर मला वाटतं की आपण ह्यांना वाचवायला हवं, आपण यांना सावरायला हवं. आम्ही काय करतो, आमच्यासाठी खूप सोपं असतं, आम्ही डायरेक्ट ब्लॉकच करतो. आम्हाला हा माणूसच नको आमच्या आयुष्यात, कारण आम्ही खूप मनापासनं
आनंद वाटण्याचं काम करतो. आम्ही जे काम करतो त्याचा आणि आम्ही जे पैसे कमवतो त्याचा एकमेकांशी संबंध नाही. काम करत असताना आम्हाला वाटत सुद्धा नाही की आम्हाला इतके पैसे जसं तुम्हाला असं असेल की ही बाटली विकल्यावरती आज 10 रुपये मिळणार असतील, तुमच्या डोक्यात हे असेल. काम करताना आमच्या डोक्यात हे नसतं, कारण आम्ही सर्वस्व ओतून काम करतो. जर आम्हाला 1 रुपया मिळाला काय आणि 10 रुपये मिळाले काय, आमचं हेच गणित असतं. आम्ही अगदी प्रामाणिकपणे, आमची हवाई उद्याची टीम सगळी खूप मनापासून तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. आणि मग आमच्या इंटेन्शनवरती शंका आल्यावरती थोडेसे प्रॉब्लेम्स होतात खरं तर. आणि तुम्हाला काय फरक पडतो, तुम्हाला महागड्या गाड्या आहेत, तुमची घरं आहेत, हे सगळं तुम्ही कोणाच्या जीवावर कमवलं? तुमच्याच जीवावर कमवलं आहे. तुमचं मनोरंजन करूनच आम्ही कमवलं आहे. पण याचा अर्थ तुम्ही वाभाडे काढाल असं तर नाही ना. म्हणजे मी बसलोय घरी आणि तुम्ही आणून दिलत का? माझं काम तुम्हाला आवडलं असेल म्हणून मला आणखीन काम मिळालं असेल. तर मला वाटतं की हे जे सामंजस्य समाजात असायला हवं. आपण म्हणतो की कलाकारांना आधी लोकाश्रय होता, तर मला असं वाटतं की लोकाश्रयाची खूप जास्त गरज आहे कलाकारांना. पुन्हा एकदा सॉरी तुम्हाला कोणाला दुखावलं असेल, No, no, पण हे अर्थात- माझं जेन्युइन मत होतं. मी याबद्दल तुझी बातमी सुद्धा आली होती कुशल, की तू जो रिप्लाय केलेला आहे त्या हेटरला, आणि ते सगळं मी वाचलं होतं ऑलरेडी. पण येस, खऱ्या अर्थाने मी असं म्हणेन ट्रोलर्स फक्त सोशल मीडियावरच नाहीत, तुमच्याही आयुष्यात जेव्हा तुम्ही, कारण एक टिपिकल स्टेरिओटाईप आहे ना की बिझनेसमध्ये जायचं आहे तर टिपिकल काही कम्युनिटीज आहेत त्यांनीच तो करावा, मराठी माणसाने नाही. ही आपल्या महाराष्ट्राची अनफॉर्च्युनेटली एक स्टेरिओटाईप आहे. पण तरीही एक मराठी माणूस असून सुद्धा सर 11 वर्षांपूर्वी, जिथे खरं बघायला गेलं तर इंटरनेट फार काही अगदीच एवढं काही प्रचलितही नव्हतं, तेव्हा तुम्हाला ही कल्पना सुचावी, त्यावर तुम्ही काम करावं आणि अर्थात इतकं यश मिळवा. पण तुम्हाला पण काहीतरी ट्रोलर्स मी म्हणणार नाही इथे, मी असं म्हणेन की तुम्हाला मागे खेचणारे नक्कीच मिळाले असेल की कशाला करतोय, काय गरज आहे, गपचूप जॉब कर, शिक्षण कर. त्याबद्दल तुम्ही कसं त्यांना मॅनेज केलं, किंवा तुम्हाला असं काही अनुभव शेअर करावा असं वाटतोय का? नाही, ॲक्च्युली 2001ला मी जेव्हा करिअर स्टार्ट केलं तर 2007-08पर्यंत थोडं डगमगीत होतं. मग मी 8-9मध्ये एका ठिकाणी जॉबला होतो. मग मला ट्रीटमेंट काही चांगली नाही मिळाली. मग मी 2009ला असा निर्णय घेतला की मी करेल तर जॉबच करेल, अन्यथा मी काही सॉरी मी करेल तर बिझनेसच करेल, अन्यथा मी जॉब कधीच कुठे करणार नाही. मी त्या दिवशी शपथ घेतली आणि सरळ बिझनेस स्टार्ट केला. मग त्यावेळेस मला म्हटले की अरे तुझ्याकडे पैसे कुठे, तू कसं करशील, तुझ्या मागे कोण आहे, काय आहे. मी ह्या कोणत्याही गोष्टीचा विचार नाही केला. 28 सप्टेंबर 2009 रोजी आम्ही आमच्या घरामध्येच प्रॉडक्टचं लॉन्चिंग केलं, आम्ही दोघांनीच. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे म्हणजे कमॉन या गोष्टीवर तरी. आणि 2009ला जशी आम्ही सुरुवात केली आणि 2009 पासून आमच्या वितरक बंधूंनी आम्हाला जो सपोर्ट केला, त्याची ही खरी जे काय आज जो वटवृक्ष तयार झाला, ही त्याची खरी पावती. अर्थात. आणि तर मला वाटतं की ज्यांना आपण मगासपासून आपल्यासाठी टाळ्या वाजवायला सांगतोय, आज त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून टाळ्या वाजवूया. कारण का खरे तर आधारस्तंभ हे आहे, तसं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सो आमच्याकडनं थँक्यू. थँक्यू सो मच. जसं मी आधी बऱ्याचदा म्हटलेले आहे की जो ओनर असतो कंपनीचा, त्याला कधीच प्रत्यक्षात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या अगदी बांधावर जाऊन त्याला सांगणं हे शक्य नसतं. आणि म्हणून इनडायरेक्टली का होईना पण तुम्ही सगळेजण हेमाडे सर बनून आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याकरता रात्रंदिवस झटता आहात. खऱ्या अर्थाने तुम्ही स्ट्रॉंग पिलर्स आहात. तुमच्यामुळे आनंद ॲग्रो केअर 11 वर्षात इतकी मोठी झाली. एकदा थँक्यू सो मच. टाळ्यांचा गजर स्वतः करता होऊन जाऊ देत. बरं, मी थोडं सुरू करतो. कर ना तुम्ही- कुशल. हो चालू दे प्लीज. मग. आणि सगळं अगदी हायजीनची काळजी घेऊन सॅनिटायझर वापरून सगळं व्यवस्थित आम्ही एकट्यानेच नाही रे, तिलाही विचार म्हणजे श्रेयाला. बरं, तिला फार गोड वगैरे तसं आवडत नाही, फक्त माझा स्वभाव आवडतो. श्रेया काय म्हणायचे तुला यावर? खूप होतंय आता, अति होतंय असं वाटतंय. ओके, पुढचा प्रश्न असा आहे की लग्न झालेलं आहे तुमचं एकमेकांशी, तुमचं वेगवेगळ्या लोकांशी. घरी गेल्यानंतर तू कसा असतोस? म्हणजे तू एक कलाकार म्हणून आम्हाला ठाऊक आहे, पण एक नवरा म्हणून तू म्हणजे घरी जाऊन कधी बायकोला कांदा चिरून दिलाय का रे किचनमध्ये? लॉकडाऊनमध्ये मी भांडी घासली राव, आणि सांगू लय घासली. नंतर मला कळे ना, माझ्या हातावर सफेद रॅशेस त्या सॅनिटायझरमुळे आहेत का त्या भांड्याच्या साबणामुळे. आणि मी हे तुम्हाला खरं सांगतोय, माझ्या हातात अन्न आहे.
मला वाटत होतं कधी एकदा हा लॉकडाऊन संपतोय आणि मी बाहेर पडतोय. तेवढ्यासाठी मला वाटलं की लॉकडाऊन संपावा आणि करोना मरावा त्याच्या. बरं श्रेया, मला तुला विचारायचंय, तुझा नवरा कधी तुला किचन मध्ये मदत करतो का? अगं मी स्वतःच किचन मध्ये नसते. हे कमालीचं आहे. श्रेया, पण तू मला, हां, काय झालंय की मी वयाच्या 8व्या वर्षीपासून काम करते. मी 8 वर्षाची होते तेव्हापासून मी काम करते आणि स्वयंपाक करायची वेळ लग्नाच्या आधी कधी आलीच नाही, कारण का तेव्हा ही शूटिंग कामं हे ते असं चालू होतं आणि घरी तशी म्हणजे वेळ आली नाही की बाबा मी किचनमध्ये जावं आणि काहीतरी करून पाहावं. आणि माझी आई पण खूप इन्सिस्टंट नव्हती की तू स्वयंपाक शिक आणि आता तुझं लग्न होणार आहे वगैरे, कारण का ऑलरेडी माझं करिअर एका वेगळ्या दिशेने चाललं होतं आणि त्यांना त्याच्यातच खूप आनंद होता की हे काहीतरी ही वेगळं करू पाहते. त्याच्यानंतर ज्या घरात माझं लग्न झालं तर मी माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं आधीच, जेव्हा त्यांनी मला प्रपोज केलं आणि मी हो म्हटलं होतं तेव्हा, की मला स्वयंपाक करता येत नाही आणि प्लीज तू, तेव्हा मी जेवण म्हणायचे की मला जेवण येत नाही, तर खूप लोकांनी मला सांगितलं की जेवण अगं आपण जेवतो, जो करायचा असतो तो स्वयंपाक असतो. तर म्हटलं हा तर स्वयंपाक मला करता येत नाही, तर तू हे तुझ्या घरी सांग, असं नको व्हायला की ही काय एकतर ॲक्ट्रेस बनवून आणली आहे आणि आता हिला स्वयंपाक पण येत नाही वगैरे असं सगळं. सो फॉर्च्युनेटली असं झालं की मला सासर खूप चांगलं मिळालं आणि माझ्या सासूबाई माझ्या ह्या करिअरला ते अत्यंत सपोर्टिव्ह आहेत आणि दे आर व्हेरी प्राऊड ऑफ मी. तर असं नाही झालं की बाबा तू हे शिकून घे, पण कुशल जसा ह्या पेचात अडकला तसं झालं की मी आणि माझा नवरा मुंबईत दोघंच राहतो आणि माझे सासू सासरे पुण्याचे आहेत, ते पुण्याला असतात. तर नेमकं लॉकडाऊनमध्ये असं झालं की ते माझ्या घरी काही दिवसांपूर्वी आले होते आणि ते तिथे लॉकडाऊन झाले. सो जो संसार मी गेल्या 6 वर्षात केला नव्हता तो या लॉकडाऊनमध्ये मला करावा लागला. तर पहिले 3-4 दिवस असं झालं की मी उठले, मग बाय दॅट टाईम उशिरा उठलो कारण का सवय नव्हती लवकर उठायची. तर मग सासूबाईंनी नाश्ता केला वगैरे, मग त्या विचारायला त्यांना तर माहितीच होतं की आपले तर वांदेच होणार आहेत कारण का हिला तर कुकरही लावता येत नाही. ते मला म्हणाले मग आता दुपारी काय करूया जेवणाचं स्वयंपाकाला, मग आम्ही काहीतरी सांगायचं वगैरे आणि असे 4-5 दिवस गेले. नंतर असं झालं की मोदीजी एकावर एक लॉकडाऊन अनाऊन्स करत गेल्यानंतर मलाच थोडी लाज वाटली आणि असं वाटलं की आता आपल्याला काहीतरी करावं लागेल कारण का आठवडाभर आता त्याच सगळं करतायत. आणि मग यूट्यूब जिंदाबाद असं म्हणत मी किचनमध्ये शिरले आणि सर मी खरोखर तुम्हाला सांगते आता मला संपूर्ण स्वयंपाक येतो, टाळ्यांचा गजर. पण मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय की ज्या दिवशी 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन असतो आणि 15 ऑगस्टला माझ्या घरच्या ज्या मावशी आहेत ज्या आमच्याकडे जेवण बनवतात त्या यायला सोसायटीनी अलाव केलं त्या दिवसापासनं. तर देशाला जसं 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं होतं तसं मला किचनमधनं 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. आणि मी त्यांना सांगितलं की हे फक्त लॉकडाऊन पुरती होतं, जसं आपण जातो सिनेमा हॉलमध्ये एखादा पिक्चर बघतो आणि बाहेर येतो, ती पिक्चरची स्टोरी तिथपर्यंत, तर ती स्टोरी संपली आहे. तर बेसिकली माझी ही स्टोरी आहे की म्हणजे हां नाही चांगलं. श्रेया या धाक बघताय, धाक श्रेयाचा धाक किती आहे. या लॉकडाऊन मध्ये श्रेया जेवण बनवायला शिकली, पण खरं कौतुक त्या घरच्यांचं ज्यांनी ते जेवण खाल्लं. तुम्ही कधी प्रयत्न केलायत युट्यूबची रेसिपी बघून बनवण्याचा? शपथ सांगतो त्या फेसबुकवरती प्रत्येक महिलेने जवळजवळ घरी केक बनवला आणि टाकला. हो, मी तुम्हाला एक अनुभव शेअर करतो माझ्या बायकोचा. तिने आयुष्यात कधी घरी केक नव्हता बनवला. ती उत्तम जेवण करते पण केक घरी बनवला नव्हता. माझ्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती तर ती म्हणाली मी केक बनवते. मी म्हटलं बाई मी पाया पडतो, असं काही करू नको. मी एका मैत्रिणीकडनं केक आणला आणि त्या दिवशी ती भडकली, तुझी मैत्रीण करू शकते मी नाही करू शकत. पुढे माझ्या मुलाचा वाढदिवस झाला. तुम्हाला सांगतो माझ्या बायकोने जो केक केला होता ना त्याला केक म्हणणं हा केकचा अपमान आहे. कधीतरी सोशल मीडियावरती मी तो फोटो टाकेन. अहो नुसता पातळ पातळ, नुसता चॉकलेटचा, नुसता असं पाणी पाणी. आई शपथ याला कोण केक म्हणतं राव. तो आम्ही कापून खाल्ला नाही, तो आम्ही बोटान चाटला. आणि हे खरंय हा अगदी. हेच फक्त तू ना सुनैना समोर म्हणून दाखव, exactly. आम्ही दोघी जणी तुला पुरस्कार देऊ तेव्हा. अर्थात किती मस्करी उडवली तरी प्रेम असतं, ते चाटून खाण्यात पण प्रेम होतं तुझ्या बायकोचं तुझ्यावर कुशल.
आणि हे सारवासारव कर तू पटकन आता, कारण का व्हिडिओ मान्य. ऑल राईट, मला तुमच्या दोघांकडे यायचं आहे. हेमाडे सर, जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवत असता किचनमध्ये, तेव्हा येऊन कधी म्हणता का कणिक आज मी भिजवतो, किंवा मी आज थोडंसं तू चपात्या लाटून दे, मी आज भाजतो, असं काही कधी त्यांनी मदत केली आहे का? तयारी तरी दाखवली आहे का किमान? कसं आहे आता, म्हणजे जसे बिझनेसमध्ये आलो ना तसं तर त्यांना वेळच नाही मिळाली. पण त्याच्या अगोदर होतं असं की समजा आम्ही कुठं बाहेर गेलो आणि वेळ झाला तर असायचं थोडंफार मदत, पण कणिक वगैरे नाही. म्हणजे असं दुसरी मदत म्हणजे भांडी वगैरे घासून देणं, असं नाही, काही? काहीच नाही. नक्की म्हणजे कसली ते मदत? तोंडानी असं म्हणायचं की काय ग मी करू का मदत, तीही खूप मदत असते. मला असं वाटतं की मला काय वाटतं की हे कसं, ही तुमची अपेक्षा किती चुकीची आहे मॅडम. म्हणजे पिकवायचं पण तुम्ही, शिजवायचं पण तुम्ही, आता फक्त एक भरवायचं राहिलंय. कुशल, त्यालाच प्रेम म्हणतात खऱ्या अर्थाने. आणि अर्थात दोघेही जण कंपनी सांभाळत आहे. कसं आहे ना, पुरुषप्रधान संस्कृतीचीच बाजू तू घेणार आहेस काही जरी झालं तर. नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. मी खरंच नाही, मी विरोधात आहे पुरुषप्रधान संस्कृतीच्या. मी एक मध्ये सोशल मीडियावरती असं एक शेअर पण केलं होतं की आम्ही जे स्त्री पात्र करतो, काही वेळेला मध्ये त्याच्यावरती आक्षेप पण नोंदवले गेले होते. त्यावरनं मी असं लिहिलं होतं की आपण आपला देश जो आहे ना, कृषीप्रधान कमी आणि पुरुषप्रधान जास्त व्हायला लागला. अशा ह्या देशामध्ये मी स्त्री भूमिका करून माझं घर चालवतो याचा मला सार्थ अभिमान आहे. सो मी स्त्रीला सपोर्ट करतो, फुल सपोर्ट. क्या बात आहे. मी या एका वाक्यावर तुझ्या आता डबल फॅन आहे असं समजून घे तू प्लीज. तू मेसेज कर मला. मी Instaवर. आपण बोलूयात व्हॉट्सॲपवर वगैरे बोलूयात आपण. ओके, सो सर, अर्थात मी आता सुरुवात तुमच्यापासून करते. कोविड-19ची पार्श्वभूमी लक्षात घेता मला सांगा, मी त्यांनाही हाच प्रश्न विचारणार आहे. सर प्लीज फराळ घ्या ना प्लीज, म्हणजे आपलंच आहे. हो. येस. अर्थात मला एक सांगा, कोविड-19मुळे आपल्या बिझनेसवरती कितपत परिणाम झाला आणि त्याला तुम्ही कशा पद्धतीने हँडल केलं? किंवा कारण का ह्या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली, त्यात कलाकार असतील. बिझनेस सगळ्यात जास्त नुकसान बिझनेस किंवा कलाकार जे आहेत आपल्या इंडस्ट्रीचं झालेलं आहे. सो तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतंय? ॲक्च्युली जो 19ला लॉकडाऊन झाला तर त्या पिरियडमध्ये थोडंसं वाटलं की ठीक आहे, 1-2 आपण दिवस थोडासा आवाज वाढवूयात का किरण प्लीज? 1-2 दिवस असेल असं वाटलं. मग ठीक आहे, 31 तारीख डिक्लेअर झाली. मग सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे वितरक बंधूंना माहिती आहे की ते जे महत्त्वाचे 20 मार्च ते 31 मार्च हा जो पीक पिरियड आमचा अर्निंगचा असतो, म्हणजे सगळ्यात जास्त रिकव्हरी आमची त्या महिन्यामध्ये होते. आणि तोच पिरियडमध्येच द्राक्षाचं आणि रिकव्हरीवरती दोघांवरती इफेक्ट झाला. ऑब्व्हियसली माइंडसेट जो ज्यावेळेस आपण पीक लावलं आहे तसं द्राक्षाचं लोकांना पैसे नाही आले, ते ऑब्व्हियसली आमच्याकडे नाही येणार. तर सगळं जे काही मानसिकता होती तर ती त्यावेळेस खरोखरच बिघडलेली होती. पण मग 10 दिवस थोडं ठीक आहे, निघून जातील दिवस. पण 1 एप्रिल ते 15 एप्रिल हा जो पुन्हा एक सेकंड लॉकडाऊन झाला, मग त्यावेळेस थोडं वाटलं की काहीतरी विचार करावा लागेल, काहीतरी बदल करावा लागेल. मग काही वितरक बंधूंशी बोललो, मार्केटची सिच्युएशन बघितली आणि तरीही थोडं टेन्शन होतंच. पण हे सगळं टेन्शन काढत चर्चा करत एकदम पॉझिटिव्ह एनर्जी होतीच. कारण मला माहिती आहे की इथे हे जे मार्केट आहे किंवा ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमधून आपण बाहेर जाऊ शकतो. कारण की जे प्रोफेशन्स लोक काम करतात ते आपल्याला रिकव्हरीज येणार आहेत, आपला बिझनेस चालणारच आहे. आणि गव्हर्नमेंटचा एक प्लस पॉईंट चांगला होता की अत्यावश्यक सेवेमध्ये आपला बिझनेस असल्यामुळे अगदी 19 तारखेपासून आपला बिझनेस चालू होता. अगदी मार्चमध्ये सुद्धा आम्ही काही ऑर्डर्स केल्या, म्हणजे लॉकडाऊन पिरियड जरी होता तरी जे काही रेडी मटेरियल होतं ते सुद्धा आम्ही दिलं. आणि काही लोकांनी जे काही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट आहे ते रिकव्हरीजसुद्धा आल्या. म्हणजे फारसं थोडं खट्टी मिठी जे आपण म्हणतो, तर तो 15 एप्रिलपर्यंतचा जो पिरियड होता तो खट्टी मट्टी सिच्युएशन होती. पण 15 एप्रिलला मी शपथ घेतली की आता भिडायचं. मग 15 एप्रिलला मी डायरेक्ट कंपनीत शिफ्ट झालो आणि तिथे आम्ही राहायची व्यवस्था केली आहे. तर 15 एप्रिलपासून तर टिल डेट आम्ही अजून कंपनीतच राहतो आहे. आणि ऑब्व्हियसली मागच्या वर्षापेक्षा आमचा बिझनेस खूप ग्रोथमध्ये आहे आणि सर्व वितरक बंधूंनी खूप चांगला सपोर्ट केला. या लॉकडाऊन पिरियड जो आहे तो सगळ्या वितरक बंधूंनी आम्हाला खूप चांगल्या रिकव्हरीज दिल्या आणि बिझनेसमध्ये ग्रोथ केले. तर आमच्यासाठी कोविड काही त्रासदायक नाही आहे.
रेकोरीज एक इश्यू सोडला थोडा त्या पिरियडचा, तर आता सध्या आम्ही विन विन सिच्युएशनमध्ये आहोत. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला हे श्रेय आम्ही देतो आहोत की तुम्ही कोविड-19च्या काळात सुद्धा अत्यावश्यक सेवेत, जसं सरांनी आता मेन्शन केलं, असल्यामुळे आपल्याला तो एक बेनिफिट मिळाला. पण खऱ्या अर्थाने भूमिका तुम्ही पार पाडली हो, त्यामुळे सगळं श्रेय तुम्हाला मी नक्कीच मला देण्यात खूप आनंद होतोय. मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे, खूप नुकसान झालं आहे खऱ्या अर्थाने कलाकारांचं. मी एक इव्हेंटमध्ये फ्रीलान्स बेसिसवर काम करते ॲज अन अँकर म्हणून, आणि आपल्यासाठी तो पीक मोमेंट होता माझ्यासाठी. सीझन जर बघायला गेलं तर डेस्टिनेशन वेडिंग्ज असतील किंवा इव्हेंट्स असतील, तर तुम्हाला कलाकार म्हणून म्हणजे आपण दालगोना कॉफीपासून जो आपला प्रवास लॉकडाऊन 1.0 पासून जो सुरू झाला, तो अगदी नथीचा नखरा चॅलेंज, कपल चॅलेंज, फलाना चॅलेंज, ढिमका चॅलेंजपर्यंत आपण पोहोचलो, केक चॅलेंज जसं कुशलने सांगितलं. सो त्या काळात तुम्हाला काय वाटलं, कसं तुम्ही मॅनेज केलं तो जो काळ होता तो कोविड-19चा? खरं ह्या प्रश्नाचं उत्तर खूप मोठं आहे, पण मी थोडंसं शॉर्ट करून सांगते. काय की आम्ही कलाकार मंडळी खूप सगळे इमोशनल असतो मुळात, आणि सतत लोकांच्या गर्दीत राहण्याची सवय असते. मग ते युनिट मेंबर्स असू देत, फॅन्स असू देत, सतत शूटिंग, सतत काम, इव्हेंट्स, कार्यक्रम, इंटरव्ह्यूज, प्रवास, आणि त्याबरोबर घर. तर ही तारेवरची कसरत असते, पण ती करण्यातच मजा आहे, आणि म्हणूनच आम्ही हे प्रोफेशन निवडलं आहे. तर झालं असं की आपल्याला सगळ्यांसाठीच हा धक्का होता, आणि न भूतो न भविष्यती अशी सिच्युएशन आपल्या आयुष्यात आली. आणि खरं तर कधी कधी सकाळी उठून असं वाटायचं की स्वप्न असेल तर बरं आहे, इतकी परिस्थिती आपल्या सगळ्यांवर ओढवली होती. प्रॉब्लेम असा झाला की आमचं जे प्रोफेशन आहे, ज्या पद्धतीने आम्ही काम करतो, तिथे एक सर्टन अमाऊंट ऑफ लोक लागतातच. म्हणजे आज वर्क फ्रॉम होम ही जी कॉन्सेप्ट आहे ती आमच्या बाबतीत लागू होऊच शकत नाही, कारण का आम्ही जे काम करतो ते एका विशिष्ट कॅमेऱ्यावरती विशिष्ट लोकांनी शूट करावं लागतं. त्याचे मेकअप आर्टिस्ट असतात, लाईट्स असतात, अनेक 70,000 गोष्टी असतात, आणि त्याच्याशिवाय ते करणं पॉसिबल नसतं. त्याच्यामुळे असं झालं की आमचं जे काम होतं ते एकदम बंद झालं, आणि ते सगळ्यात लास्ट प्रायोरिटीवरती गेलं सुरू करताना सुद्धा. म्हणजे अनलॉक जेव्हा सुरू झालं तेव्हासुद्धा ते पहिल्या प्रायोरिटीमध्ये नव्हतं. इमोशनली ह्या गोष्टी खूप स्ट्रेसफुल असतात, टॅक्सिंग असतात, स्पेशली ज्या पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही काम करतोय आणि ज्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करतोय. एकच पॉझिटिव्ह गोष्ट या लॉकडाऊनमध्ये झाली की सतत आमच्या कार्यक्रमाचे रिपीट्स लागत होते, आणि अनेकदा खूप वेगवेगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन करून, माझा असा अंदाज आहे की चला हवा येऊ द्याचे रिपीट्स एका वेळेला 14 देशांमध्ये दिसत होते, आणि तिथले जे सगळे मराठी बांधव आहेत आपले, त्यांना तो कार्यक्रम पुन्हा बघायला मिळत होता. थोडा स्ट्रेस रिलीज होता. तर खूप लोक सांगत होती की आम्ही सर्वाईव्ह होतोय ह्या कार्यक्रमामुळे. आत्ता कधी कधी ही गोष्ट खरी पण वाटत नाही, कारण का जी गोष्ट आपण अगदी येऊन सहजपणे करून जातो ती कोणाच्या तरी आयुष्यावरती इतक्या मोठ्या पद्धतीने, इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रभाव करत असेल असं सुद्धा वाटत नाही. तर ती एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट झाली. पण मनाने खरं तर सांगतो बऱ्याचदा खूप खचायला व्हायचं. पण जसं सर म्हणाले तसं की 15 तारखेला ते जस्ट उठले गेले आणि ते म्हणाले की आता करूया. तसंच जूनमध्ये जेव्हा आम्हाला चॅनलकडनं फोन आला की शूटिंग सुरू करायचं आहे, तर तुम्ही सगळेजण तयार आहात का? कारण का तेव्हाची सिच्युएशन खूप वेगळी होती, खूप लोक घाबरलेली होती, खूप डेथ रेट पण वाढत होता आणि सगळ्याच गोष्टी होत्या. पण आम्ही म्हटलं की शेवटी आपण मनोरंजनाचा विडा उचलला आहे, तर काहीतरी करून आता घराबाहेर पडावं लागेल. आणि मी थोडंसं खरंही बोलीन की फक्त मनोरंजनाचा विडा नाही, तर डेफिनेटली हा आमचा उदरनिर्वाहाचं सुद्धा साधन आहे. त्याच्यामुळे आमचीही घरं याच्याचवरती चालतात, आणि त्यामुळे ती रिस्क घेऊन बाहेर पडणं हे गरजेचं होतंच. पण मी सारखी देवाला हीच प्रार्थना करत असते की ह्या सगळ्या लॉकडाऊनमध्ये तू आम्हाला खूप गोष्टी शिकवल्यास, जसं म्हणजे स्वयंपाकासकट मला खूप गोष्टी शिकवल्यास, पण कधीच ही वेळ पुन्हा आमच्यावर येऊ देऊ नकोस. कारण का ज्या पद्धतीने आपण सगळेजण आपल्या घरच्यांबरोबर मुलाबाळांसकट ह्याच्यातनं गेलो आहे, तर ते पुन्हा कधी आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नकोस, आणि आमच्या सगळ्यांचेच उद्योगधंदे कायम असे छान तुझ्या देखरेखीत चालू राहू देत. येस कुशल, तुला काय म्हणावं असं वाटतंय? खरं तर लॉकडाऊन खरंच खूप शिकवून गेलं. माझी जॉईंट फॅमिली आहे,
त्यामुळे माझ्यासारख्या माणसाचंच खूप चांगल्या पद्धतीने निभावलं. ज्यांच्या जॉईंट फॅमिली नव्हती, आई वडील भाऊ बहीण असे कोणी सोबत नव्हते, त्यांचं सर्वायवल जरा जास्त कठीण झालं असं मला वाटतं. गेले 6 वर्ष आम्हाला अशी सवय होती की आम्ही कधी घरीच नाही राहिलो. म्हणजे आम्ही समजा दुबईवरनं परत आलो की आम्ही एक बॅग ठेवली, रात्री 4-5 तास थांबलो, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नांदेडला पळालो. नांदेडवरनं आलो काय आणि आम्ही परत आणखीन कुठे गेलो काय. आम्ही 6 वर्ष असेच काढले आणि अचानक ब्रेक लागला. ब्रेक लागला म्हणजे हळूहळू नाही लागला, तो एकदम ब्रेक लागलाच. एकदम जी गती स्पीड पकडला होता आयुष्याने तो एकदम थांबला. तर ना आम्ही ना मॅच नाही करू शकलो ते थांबणं. खूप भीती वाटायची. म्हणजे मी आणि श्रेया किंवा आमची हवाई उद्याची टीम आम्ही तास 2-2 तास बोलायचो एकमेकांबरोबर. अर्थात एकमेकांना भेटू शकत नव्हतो, इतकं सवयीचं झालं होतं. आम्ही आमच्या घरच्यांबरोबर कमी आणि यांच्याबरोबर म्हणजे हेच आमचं कुटुंब झालं होतं खरं तर. आणि 6-7 महिने गेले हो सगळ्यामध्ये. कामच सुरू होता होईना. मध्येच एखादा एपिसोड काहीतरी करूया. पण ना फॅमिलीबरोबरची अटॅचमेंट खूप जास्त वाढली माझी ह्या सगळ्या दरम्यान. मला कळायला लागलं की गंधार माझा मुलगा, की गंधारचा आवडता कलर कोणता आहे, त्याला काय आवडतं. असं नव्हतं की एखादी महागडी गोष्ट आणून दिल्यानंतर तो त्याने खेळेलच असं नव्हतं. तर त्याच्याबरोबर बसून ते उनोचे कार्ड खेळण्यात पण जास्त गंमत आहे. आणि मी त्या दरम्यान उनोचे कार्ड शिकलो. तोपर्यंत मला रम्मी येत होती. ज्यांना येते त्यांनी ते नंतर भेटा. एकदम सिरियस होऊ नका, थोडा प्रश्न सिरियस आहे. पण फॅमिली बरोबरची अटॅचमेंट खूप जास्त वाढली, माणसाची व्हॅल्यू वाढली. आणि खरं जगणं काय आहे ते समोर आलं प्रकर्षाने. नुसतं पैसा कमवणं धावणं हे आयुष्य नाही आहे, याच्या पलीकडे एक आयुष्य आहे, त्याच्यासाठी आपण धावतोय ही गोष्ट लक्षात आली. फक्त एक गोष्ट सांगेन, ह्या 6 महिन्यात मी जेवढ्या चायनाला शिव्या घातल्या ना, आई शपथ सांगतो, तेवढ्या मी आज जन्मात कधी कोणाला घातल्या नव्हत्या. आणि भारताचा मला अभिमान पण वाटला. चायनामध्ये म्हणे लॉकडाऊन नंतर डिवोर्स केसेस खूप वाढले. भारतात तसं काही झालं नाही बुवा. उलट सोशल मीडियावर 2-4 जुळलेच जास्त. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि तू एकटा नाही आहेस त्या देशाला शिव्या घालण्यासाठी. आम्ही सगळे होतो, कारण आपल्याला हे लॉकडाऊन खऱ्या अर्थाने झेपलंच नाही आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण प्रिपेअर्ड नव्हतो ॲक्च्युली या गोष्टीकरता. सर, शेवटचा प्रश्न मी आता घेते आहे. सर, मला एक सांगा, तुम्ही तुमच्या करमणुकीकरता काय करता? म्हणजे ऑफकोर्स तुम्ही सगळ्यांना मोटिवेट करता. गेल्या तासाभरात तुम्ही इतकी पॉझिटिव्हिटी दिली आहे, मी पाहत होते. लिटरली कोणीच आपला फोन आपल्या हाती घेतला नाही. पण इतकं सगळं करत असताना जेव्हा तुम्ही असता, तुमच्या चौकटीत असतात मॅमसोबत, तेव्हा तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी काय करता? करमणुकीकरता काय करता? चला वायुद्या आपण बघतोच, पण त्या व्यतिरिक्त मॅडमांशी गप्पा मारणं हीच माझी करमणूक आहे. आता याला मी फॅमिलीशी गप्पा खरं मारणं. सांगतो, माझी बायको इथे असती ना, मी हेच उत्तर दिलं असतं. मला वाटलंच सारव नाही, कारण कुशल कसं ना, आज इथे जेवण मिळतंय रे, पण उद्यापासून घरी म्हणजे कारण हे बघा, सकाळी बिझनेस, रात्री बिझनेस, जेवणानंतरही काय बोलणार, बिझनेस विषयी बोलणार, गप्पा गोष्टी त्याच्यामध्ये होतात, निघून जातो. करमणुकीसाठी थोडीफार टीव्ही लावली, थोडीफार नाही, बरं तेवढं गप्पाच. ओके. मला सांगा, तुम्ही आम्हा सगळ्यांना एंटरटेन करताय, तुम्ही स्वतःला एंटरटेन कसं करता? काय बघता तुम्ही? कुठचं कंटेंट बघता? काय आवडतं तुम्हाला? श्रेयाचं बघणं वाचन खूप चांगलं आहे, ती सांगेल मला वाटतं. नाही, मला खरं तर प्रामाणिकपणे सांगायचं तर मी टीव्ही बघत नाही. म्हणजे टीव्हीवरती ज्या मालिका आपण बघतो त्या Thank you so तुम्ही much. बघा, म्हणजे कारण का त्याच्यावर आमचं पोट आहे. थँक्यू. मी टीव्ही नाही बघत, पण डेफिनेटली आता काय म्हणजे लॉकडाऊनमुळे तर आणखीनच वेब सिरीज आणि OTT प्लॅटफॉर्मवरचे जो कॉन्टेंट आहे तो मी बघायला लागले. कारण मला असं वाटतं की भारतामध्ये अजून ज्या पद्धतीचं काम चालू आहे, अजून खूप और बहुत कुछ करना बाकी आहे. आणि मला वाटतं रिजनल म्हणजे मी मराठी सिनेमा टेलिव्हिजनबद्दल बोलीन आत्ता, की खूप काही करायचं आहे, खूप शिकायचं आहे अजून. तर म्हणजे आपण, मला असं वाटतं की एकदम ग्राउंड झिरोला आहोत, अजून खूप अचीव करायचं आहे. त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी बघणं,
वाईट गोष्टी बघणं, काय करायचं आहे काय नाही, तर ते खूप गरजेचं आहे. वाचन कुशल पण खूप ॲव्हिड रीडर आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडनं तो बऱ्याच गोष्टी मला सांगत असतो की हे पुस्तक वाच, हे अमकं वाच. तर मी रेकमेंडेशनवरती पुस्तकं वाचते. त्याच्यामुळे जर तुम्ही मला सांगितलं की हे एखादं पुस्तक छान आहे तर मी ते वाचते. सो दॅट्स हाऊ आय एंटरटेन माय सेल्फ. आणि बाकी तर काय शॉपिंग वगैरे ह्या गोष्टी जनरली ज्या मुलींच्या आहेत त्या तर असतातच. आणि मला घर सजवायची खूप आवड आहे. क्या बात आहे. सो माझा नवरा सकाळी बाहेर गेला ऑफिसमध्ये, तो रात्री आल्यावरती काहीतरी बदललेलं असतं घरामध्ये. तसं असतं की रोज काय करत असते, म्हणजे मी घरी जेव्हा असते तेव्हा तर तो सोफे वेगळ्या बाजूला सरकवलेले असतात, बेड सरकवलेला असतो, पडदे बदललेले असतात, एक नवीन झाडच घरात आलेलं असतं. सो असं मी सतत करत राहते, कारण का मला असं वाटतं की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. आणि येस, रोज कोणी आपल्या घरात येऊन आपल्याला काय एंटरटेन करणार नाहीये. सो आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये गुंतून ठेवावं. सो या अगदीच खूप सुंदर उत्तर श्रेयाने दिलेलं आहे. आणि ती स्वतः एक कलाकार आहे, त्यामुळे आर्टिस्टच्या नजरेत नेहमीच शब्दांना डेकोरेट करणं असेल, अभिनयाला डेकोरेट करणं असेल किंवा घराला डेकोरेट करणं असेल, आय थिंक त्यात तू अप्रतिम आहेस. कुशल, तू स्वतःच्या करमणुकीकरता काय करतोस? माझ्या घरी ना 2 लहान मुलं आहेत. हं. त्यामुळे मला दिवस कमी पडतो मनोरंजनासाठी. मला मनोरंजन बास होऊन जातं एका पॉइंटला. हे बस करा यार मनोरंजन, बस झालं. नकोय. हे जरा अति होते आता मनोरंजन. ओके. पण अदरवाईज मला पेटी वाजवायला खूप आवडते, ज्याच्यामुळे कदाचित माझ्या घरचे मला घरातनं बाहेर हाकलतील. मी खूप वाईट वाजवतो असं त्यांचं म्हणणं आहे. मला खूप आवडतं, माझं मनोरंजन होतं. स्वतःचं होतंय ना, बास. आणि आता म्हणजे जनरली सगळे आर्टिस्ट बोलतात म्हणून असं नाही, पण मला वाचायला आवडतं. Okay. मला असं वाटतं की एक पुस्तक म्हणजे जवळजवळ एक अख्खं व्यक्तिमत्व आहे. आपण जितकं वाचू तितक्या व्यक्तींना आपण वेगवेगळ्या भेटत जातो आणि तेवढं आपण जगत जातो, असं अनुभव वाढतो असं मला वाटतं. अर्थात वाचाल तर वाचाल हे जे आपण म्हणतो ते हेच. आणि ज्ञानाचा सागर जो इथे आपल्याला सगळ्यांना असा दिसतोय तो कुठे? त्याच्या आहेत बरंच काही आम्हाला जाणवलंय आता. खरा कुशल बद्रिके आम्हाला आज बघायला मिळाला बाबा. सो मंडळी, अर्थात हा सेशन मला आणखीन खूप पुढे न्यायचा होता, पण काय करणार, वेळेअभावी आपल्याला हा सेशन इथे थांबवावा लागणार आहे. पण या ऑडियन्स करता तुम्हाला काय म्हणावं असं वाटेल, ह्या आपल्या नाशिककरांकरता प्लीज? मला तुम्हाला म्हणजे थँक्यू म्हणायचं आहे सगळ्यात आधी तर, कारण या सगळ्या कोविड प्रकरणामध्ये किंवा शेतीशी निगडीत जे लोक आहेत त्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. पर्सनली आत्ता आपली भेट होते म्हणून मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. कारण ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही एक होतात, त्यामुळे खूप आधार होता प्रत्येक घराला. म्हणजे खरंच जीवनावश्यक खऱ्या अर्थाने काय, आमची इंडस्ट्री काही जीवनावश्यक याच्यात मोडत नाही, ती खूप शेवटाकडे येते. त्यामुळे सगळं झाल्यानंतर, गरजा भागल्यानंतर आम्ही मनोरंजन करायला तुमच्यापर्यंत येतो. पण तुम्ही सगळ्यात आधी आहात, सो थँक्यू सो मच. आणि एक हवा येऊ द्याविषयी मी असं म्हणतो नेहमी की आम्ही 7 आर्टिस्ट खरं तर होतो आधीपासून हवा येऊ द्यामध्ये. तर मी 4 ओळी एक त्याच्यावर लिहिली होती. सप्तसुरांची मैफल आमुची, काळी कधी पांढरी. सप्तसुरांची मैफल आमुची, काळी कधी पांढरी. हीच आमुची जन्नत मन्नत, हीच वारी पंढरी. वाह, क्या बात आहे. तर मला वाटतं की ना, हे जे आमचं काम आहे, ज्याला धरून आम्ही एकमेकांबरोबर आहोत, तसंच तुम्ही तुमच्या कामाला धरून एकमेकांसोबत आहात. तुमच्याकडनं आम्हाला शिकण्यासारखं बरंच काही आहे. आणि बाकी तुम्ही तुमच्या कामातनं थकलात तर तुमचं मनोरंजन करण्यासाठी आमच्याकडे बरंच काही आहे. आमच्यावरती असाच लोभ असू द्या, प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. क्या बात आहे. टाळ्यांचा गजर एकदा हात वर करून टाळ्या होऊन जाऊ दे त्या दोघांकरता प्लीज. आणि अर्थात या सुंदर अशा जोडी करता. सर, आता जर पुढच्या घड्याळी 2 मिनिटात मी अवॉर्ड सेरेमनी सुरू नाही केली ना, तर नंतर माझ्या फेसबुक अकाउंटच्या खाली हे सगळेजण शिव्या घालणार आहेत कमेंट्समध्ये. कारण का फार आतुरतेने त्यांना ना तुमच्यासोबत फोटो हवाय, पण शाबासकीची थाप देताना, अवॉर्ड देताना ऑफकोर्स. सो वळूयात पुढच्या टप्प्याकडे. सर, काय वाटतंय? Yes. बरं, फराळ आवडलाय तुम्हाला? हां, मला फार आवडलं. मुळात ही कॉन्सेप्ट पण छान आहे. हां, दिवाळी अशी थीम सरांनी सांगितली होती. Yes. तर ना इथे आल्यानंतर तिथनं एंट्रन्स पासूनच ना एकदम दैदिप्यमान वाटलं का. आणि आकाशकंदील वगैरे लागले, छान सगळं मज्जा वाटते. छान नटून बिटून आलेत सगळे. मॅडमना भेटल्याबरोबर मी म्हटलं, मॅडम फार मस्त दिसताय तुम्ही. सरांनी हलकंच रागाने बघितलं असावं कदाचित,
पण मी दुर्लक्ष केलं थोडंसं त्यांच्याकडे. पण त्याच्यावरती 4 चांद म्हणजे फराळ बरं का. फराळाला जसं आपण गप्पा मारतो एकमेकांबरोबर, तर मला वाटतं हा कॉन्सेप्ट पूर्ण झाला. काय वाटतं श्रेया? खरं तर ह्या वर्षीची दिवाळी सगळ्यांसाठी खूप वेगळी असणार आहे, कारण का प्रवास करत नाही आहोत, सगळ्यांना भेटत नाही आहोत, कोणाच्या घरात सिनियर सिटीजन्स आहेत, कुठे काय. पण सर तुम्ही आमच्या दिवाळीची खूप छान सुरुवात करून दिली आहे. सो आजकाल सगळंच प्री असतं ना, प्री वेडिंग, प्री हे प्री ते, तशी आमची ही प्री दिवाळी झाली आहे. सो थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा मी म्हटल्यासारखं म्हणजे जसं ही म्हणाली की काय सांगशील, तर कुशल तर तुमच्याबद्दल आता बोललाच आहे की सगळे आपण खांद्याला खांदा लावून चालूया एकत्र. पण जाता जाता तुमच्यासाठी मी माझ्या म्हणजे आशीर्वाद देण्या की मी मोठी नाही आहे, पण तरी मनापासनं आपण म्हणूया की सिन्स तुम्ही सगळे शेतीशी निगडीत आहात आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, म्हणून मी एवढंच म्हणेन की अन्नदाता सुखी भव. क्या बात आहे. थँक्यू सो मच. कुशल, तू फक्त मॅमला म्हणजे कॉम्प्लिमेंट दिली, मी चांगली नाही दिसत आहे का आज? असं कसं सगळ्यांसमोर तुला सांगू? बरं, हरकत नाही. चला, विषयांतर नको आहे. लेडीज अँड जेंटलमॅन, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत प्लीज. या 4ही व्यक्तींकरता सोफ्यांना आपण आता खाली नेतो आहोत.